कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तो माल आला असेल तेवढा चेक करून घेऊ की आजच्या आज जो माल खराब असेल तो इथनंच लगेच रिटर्न पाठवू। सप्लायर संग मीटिंग केल्या मी फॅक्टरी, तेवढं बघ लवकर आज। अरे पण त्या निखिलने मध्ये डोकं टाकलं तर? मला फोन करतो बिंदास, चालेल, बघतो सर। खाली कसं काय आला? वर जावा तुम्ही। काय म्हणता? वर जाऊ, तुम्हाला खाली कोणी सोडलं? वर जाऊ तुम्ही, फिरू नका इथे, घर बाहेर चला, वर जावा। जावा हो, वर जावा चला। ओ जावा। काय काय पाहिजे आहे? हा? मदत पाहिजे? चारुहास सरांना डॉक्टरांची गरज आहे, वेगळ्या डॉक्टरांची गरज आहे, असं त्यांना काय? मदतीची गरज आहे। हे डॉक्टर तर फोन नाही उचलत आहेत। दुसऱ्या डॉक्टरांशी गोळ्यांची नावं सांगून क्रॉस चेक करू का? कोणाला करू फोन? फुलपगारे सरांचे जावई डॉक्टर आहेत, त्यांना फोन करते। हाँ बोल अक्षरा। कामात आहात? नाही नाही बोलू शकतो मी, बोल। सर तुमची एक मदत हवी होती। तुमचे जावई डॉक्टर आहेत ना? हाँ का ग? ते मदत करतील का मला? का नाही करणार? सांग मला काय प्रॉब्लेम आहे, मी लगेच बोलतो त्याच्याशी। ओके सर, मी तुम्हाला काही गोळ्यांची नावं पाठवते, त्यातली एक दोन अर्धवट आहेत, थोडासा अंदाज घ्यावा लागेल। फक्त त्यांच्याशी बोलून त्या कशावरच्या गोळ्या आहेत हे मला सांगू शकाल? सांगेल ना तो। तू फक्त मला गोळ्यांची नावं पाठव आणि मी असं करतो त्याचा नंबरही तुला पाठवतो, डिरेक्टली तुम्ही दोघं बोलून घ्या। ठीक आहे ठीक आहे, थँक्यू सर। काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे हे गोळ्यांचं काय मध्येच? नाही, फक्त क्रॉस चेक करायचं आहे सर। आणि हा, त्यांना सांगा की ह्या गोळ्या 7-8 वर्ष सुरू आहेत। सांगतो मी, सांगतो। आणि हा, तुझं शाळेत येण्याचं काही ठरलं का? नाही ठरलं सर अजून, पण मी लवकरात लवकर कळवते तुम्हाला। बाय। हॅलो हॅलो, कोण बोलतोय? सर, मी भुवनेश्वरी मॅडमची सून बोलतेय। हा बोला, काय काम आहे? मला फक्त एक विचारायचं होतं। काय? चारुहास सरांना नेमकं काय झालंय? नाही म्हणजे गेली 7-8 वर्ष एवढ्या गोळ्या सुरू आहेत त्यांना, काही गंभीर आजार आहे का त्यांना? तुम्ही का फोन केलाय मला? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत? आहेत, त्या घरी आहेत। अहो मग त्यांना विचारा, मला का फोन केलाय? सर, तुम्हाला डिटेल्स माहित असतील म्हणून विचारलं। मला सांगा, तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? भुवनेश्वरी मॅडमना त्यांच्या आजाराबद्दल माहिती आहे आणि त्वरित त्यांचे ट्रीटमेंट पण चालू केलेली आहे, पण तुम्ही आता का त्याच्यामध्ये पडताय? माझे सासरे आहेत ते सर, मला काळजी वाटते म्हणून विचारते मी। मॅडम, ते माझे पेशंट आहेत आणि तुमच्यापेक्षा जास्त काळजी त्यांची मला आहे। आणि मुळात तुम्हाला काय कळतं यातलं? समजा मी तुम्हाला सांगितलं मी अमुक अमुक गोळ्या देतो त्यांना, तर तुम्ही काय करू शकणार त्याचं? तुम्हाला काय कळणार आहे काय त्यातलं? मग कशाला प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवताय? सर तुम्ही शांत व्हा, तुम्ही चिडू नका प्लीज। मी तुम्हाला कुठल्या गोळ्या देताय हे नाही विचारत आहे, फक्त त्यांना काय झालंय एवढंच विचारते। समजा मी तुम्हाला सांगितलं की त्यांना सिझोफ्रेनिया झालाय किंवा पार्किन्सन झालाय, तर तुम्ही त्याच्यावरती उपचार करू शकता काय? तुम्ही डॉक्टर आहात का? नाही सर। मग तुम्हाला याची चौकशी का? हो तुम्ही शांत व्हा, तुम्ही चिडताय का? मी शांतपणे बोलतेय तुमच्याशी।
कोणी कधी काही येऊन कसंही प्रश्न विचारतील आणि मी चिडणार नाही. आणि मुळात तुम्ही मला असे प्रश्न विचारू नका आणि मला पुन्हा पुन्हा फोनही करत जाऊ नका. फोन ठेवा आता. मी बोलतो भुवनेश्वरी मॅडमशी. नाही नाही, त्यांना नका त्यांना नका सांगू. कशाला गेला त्याला मदत मागत फिरायला हो? हा, काय जंगलात येऊन पडलाय सा काय? काय मदत फिदत मिळत नसते इथं. हात बीत जोडू नका. ही असली नाटकं माझ्या समोर करायची नाही. माझ्याकडनं काय मदत फिदत मिळत नसते तुम्हाला. आणि आईसाहेब जे करतात त्यासनी शांतवाणी करून द्या. त्यांचं काम वाढवून ठेवू नका असं. ही असली काहीतरी नाटकं करून. हा. असलं काही करू नका. हेच तुम्हाला सांगतोय मी. अजय यांचा काय डोस चुकलाय काय बघ. हा? नीट यांच्या औषध पाण्याचं बघ. वर घेऊन जा यासनी. काय तुझ्या भाषेत समजाव. आईसाहेब एवढं करतात तुमच्यासाठी. चेहऱ्यावर काहीतरी कृतज्ञतेचे भाव आहेत का? माणसाचा चेहरा बघ. काही किंमत आहे का या माणसाला त्याची? शांत हो. शांत व्हा. बघ ना कसं बिचार झालंय ते. अवस्था बघ त्यांची. विचार दिसाली. अरे बघ ना रे, कशा पायी ओरडतोय यास. मी बोलते ना त्यांच्याशी. बोलते. हा? तुम्ही चला चला खोलीत चला तुमच्या. नाही गोळ्यात वय वय माहिती मला. मी सांगते. ऐका. अहो तुम्हाला खोलीत हुडकलं म्हणलं गेलो कुठं अचानक. चला भाऊ चला खोल चला. धनाजी तुला आवाज ऐकू येत नाही धनाजी? हे बघितलं ह्याच्यावर माझ दाखवत. ह्यानं काय वाईट केलं तुमचं आता? हा, ए धनाजी घेऊन जा. यांच्या खोलीचे पडदे बिडदे सगळे उघडे ठेवा. खोळ्यावानी करता येते. फिरू नका इकडे घरभर. आमच्या डोसक्याचा ताप वाढवून ठेवू नका. शांत घेऊन जा की बाबा. ए चला नागा तारास करून घेऊ. चल काय झालंय? धनाजी, ए धनाजी घेऊन जा की रे. अधिपती, मला बोलायचंय तुमच्याशी. इथे नको. आपण बाहेर जाऊया. या ना प्लीज 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 या ना. मला बोलायचंय. चल नाही देणार नका त्रास करून घेऊ. काय करणार? माझं पण चालत नाही ना. धनाजी जा तुझं. बस नका त्रास करून घेऊ. बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.